एक महत्वाची सूचना त्याचबरोबर खुशखबर असणार आहे ती म्हणजे कामतगर संघासाठी तसेच वराल स्पोर्ट ताडाळी संघासाठी या दोन्ही संघाने जर अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर त्या संघाला खास करून दिल्ली तसेच गोवा ट्रिप आणि ही दिली जाईल. त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब तसेच आमचे सन्माननीय महेशदादा पाटील साहेब यांच्या वतीने खास करून दिल्ली. यस, तुमच्या चॉईसप्रमाणे असणार आहे, तुमच्या चॉईसप्रमाणे असणार आहे, पण दिल्ली आणि गोवाची ट्रिप असणार आहे. मेहनत करा आणि अंतिम फेरीमध्ये शेवटच्या दिवशी 30 तारखेला नक्कीच आम्हाला तुमचा संघ दिसेल आणि त्यानंतर तारीख तुम्ही ठरवायची आहे आणि तुम्ही कुठल्या मार्गाने जायचं आहे हे सुद्धा तुम्ही डिसाईड करायचं आहे. जाऊयात आणखी एका नवीन मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष आई देवी वडुनवगर टीमनं टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. सलामीचे फलंदाज मोहिल मात्रे आणि महेंद्र उर्फ मोती. मोहिल ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन उज्ज्वल पाटील. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिला बॉल चांगला आहे, हलक्या हातानं टर्न केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, जास्त धोका पत्करला नाही मोहिलनं. मिड विकेटला खेळत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल. कॉमेंट्री बॉक्स में माझ्या समवेत जोडले गेलेले आहेत व्हॉइस ऑफ वसई हेमंत पाटील. स्वागत आहे तुमचं या मॅचमध्ये. खूप खूप धन्यवाद अजय घरात. पहिलाच बॉल होता, थोडासा पुढे टाकला होता आणि फक्त टर्न केलं होतं मिड विकेटच्या दिशेने. या बॉलला सिंगल कंप्लीट केलेली आहे. येस, कामतगर संघासाठी खास करून सुवर्ण संदेश शशांकजी पाटील यांच्याकडून आपण जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शशांकजी पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठ 3 षटकार लगावले. नवीन बॉलचा नेहमीच चांगला वापर करत आलेला आहे उज्ज्वल पाटील. त्याचे चेंडू बऱ्याचदा हवेत देखील हेलकावे घेताना दिसलेले आहेत, स्विंग होताना दिसलेले आहेत आणि ऑफ द सरफेस देखील बऱ्याचदा तो मुवमेंट प्राप्त करत असतो. समोर आहे मोती. बघा, हा चांगला लेग कटर. टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होणारा बॉल होता. अक्रॉस द लाईन उचलायचा होता मिड विकेटला मोतीला. खरं तर मोती चांगल्या फॉर्ममध्ये आहे या हंगामामध्ये, पण येथे पहिल्याच बॉलवर बीट होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. गती जर पण बघितली, गती सुद्धा चांगली आहे आणि बॉलला कट सुद्धा चांगला करताना दिसतोय गोलंदाज उज्ज्वल पाटील. चांगली लाईन आणि लेंथी गोलंदाजी करतोय. पण समोर फलंदाज मोती आहे. पहिला बॉल जरूर चुकलेला आहे, तर बघूया दुसऱ्या बॉलवर काय करतोय. लॉंग ऑफला एक फिल्डर आहे, एक डीप मिड विकेट मोती करिता. आणखी एक चांगला बॉल. येथे बरोबर यॉर्कर लेंथवर बॉल टाकलाय. हात उघडण्याची संधी देत नाहीये. पहिले 3 चेंडू अप्रतिम हाताळलेत गोलंदाज उज्ज्वल पाटीलनं. सिंगलनं मोती स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलमध्ये बांधून ठेवलेला आहे. फलंदाजांना कुठली संधी दिलेली नाही मोठा फटका मारण्याची. चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय. लाईन लेंथ अतिशय चांगली ठेवलेली आहे उज्ज्वल पाटीलने. नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत उज्ज्वल पाटीलकडून. यावेळेला स्विचचा वापर केलाय. हा फटका चांगला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय चौकार. अतिशय चांगला फटका पण बघितला. याच्या अगोदर एवढी संधी मिळाली नव्हती, मात्र अगोदरच विचार केला होता फलंदाजाने स्विच इट खेळायचा आहे आणि पॉईंटच्या डोक्यावरून या बॉलला खेळलं होतं. डिप बॅकवर्ड पॉईंट बॉलच्या बाहेर बॉलला पाठवून दिला जाते चौकारासाठी. 4 रन येतात आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 6वर. काय टेलिकास्ट आहे, किती सुंदर ते चित्र पाहायला मिळालं. योग्य नजर होती चेंडूवर. लेग कटर होता. चेंडूला थोडंसं वळण घेऊ दिलं, थोडासा पॉज घेतला आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. प्रॉपर कंट्रोलनिशी खेळलेला फटका होता मोहिल म्हात्रेकडून. यावेळेला स्वीप केलाय खडेखडेच. चाललाय बॉल डीप मिड विकेटला. फिल्डर आहे तिकडे, सर्वोत्कृष्ट असा फिल्डर आहे डीपमध्ये केतन. 1 धाव येथे मिळते. धावसंख्या 7. सकाळचं सत्र दुपारचं सत्र जर असलं तर धावा भरपूर होताना दिसतात आणि कधी कधी बघितलं पण त्या धावा चेस होताना सुद्धा दिसल्या. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा थोड्या कमी होतात. उज्ज्वल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, स्लोवर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र हा बॉल स्वेअर आहे. पंचांचं असं मत येतंय. वाईटचा इशारा
पंच परेश महाजन यांच्याकडून पाहायला मिळतोय. अवांतर धाव येथे खर्च करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लेग कटरचा वापर या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. DRSची मागणी आता करतायत वडूनवगर संघ. पंचांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलंय. पहिलं षटक आहे. बऱ्याच संघांनी खरं तर अशी चूक देखील केलेली आहे. ही चूक आहे की नाही ते माहिती नाही, कारण तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल तेव्हाच आपण त्याच्यावर जास्त चर्चा करू शकतोय. पण बऱ्याच संघांनी पहिल्याच षटकामध्ये आपला DRS गमावलेला देखील आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच तुमच्याकडे फक्त एकच DRS आहे. जो DRS सक्सेसफुल जर झाला, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. वाटतच होतं, कारण फार दूरवरचा बॉल होता. येथे थोडी घाई केली आहे वडूनवगर टीमच्या कॅप्टननं. आई देवी वडूनवगर भिवंडी ग्रामीणचा एक नामवंत संघ आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये फायनल खेळलेला संघ आहे. फायनल जिंकलेल्या देखील आहेत त्यांनी. आणि या संघाविरुद्ध चॅलेंज देखील तेवढंच मोठं आहे, ते म्हणजे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाचं. धावसंख्या बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावर. ऑफ साईडला 5 फिल्डर्स, ज्याच्यामध्ये 4 सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला 4 आहेत, 3 सर्कलमध्ये, 1 सीमारेषेवर. डेड बॉलचा इशारा. थोडंसं पावलामध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल उज्ज्वल पाटील. अंतिम एक बॉल शिल्लक आहे. फक्त एकच चौकार या षटकामध्ये आलेला आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी अतिशय चांगली करताना दिसून लेग कटरचा चांगला मारा आत्तापर्यंत केलेला आहे उज्ज्वल पाटील यांनी. यावेळेला मिस टाइम फटका. विकेट कीपरनं कॉल दिलाय. सोपा झेल. प्रशांत चूक करत नाहीये. पहिला फलंदाज बाद होतोय. मोतीला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का कामतगर टीमला. लॉक करत होतं बॉलला. टॉप एज लागली. सहज सोपा कॅच होता. प्रशांतसाठी विकेट किपर आहे. आणि स्वॉप डिस्मिसल बाद होतोय मोती. महेंद्र पहिला विकेट जातोय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा. मोती इज आउट. चांगली गोलंदाजी सुरू होती आणि त्याचाच परिणाम अखेरच्या बॉलवर का होईना त्याला विकेट तर मिळाली. डिझर्व देखील करत होता. ज्या पद्धतीनं त्याने लाईन आणि लेंथ मेंटेन केली होती. लेग कटरचा जो वापर सातत्याने तो करत होता. एक चौकार देखील आला होता, मात्र तो बॉल देखील चांगला होता. फटका त्याच्यावर अप्रतिम सजवण्यात आला होता फलंदाज मोहिल म्हात्रेकडून. महत्त्वाची विकेट प्राप्त केली आहे पहिल्याच षटकामध्ये उज्ज्वल पाटीलनं. महेंद्र उर्फ मोती बाद झालाय. फक्त एक धाव त्याने बनवली आणि आता नवीन बॅट्समन निहार म्हात्रे मैदानामध्ये. थोडंसं बघितलं पण अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न अंगीस आला मोती याच्या. आणि मोती सारखा एक चांगला जो फॉर्ममध्ये चाललेला फलंदाज आहे तोच फलंदाज आऊट झाला जॉली स्पोर्ट कामतघर या टीमचा. गोलंदाजी मार्कवर पाईपलाईन एंड करून गोलंदाज येतोय. गणेश पाटील येतोय बॉलिंग मार्कवर आईदेवी वडूनगर टीमकडून. आणि निहार क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी आलेला आहे. बघा 12:50 आपण पहिला बॉल डिलिव्हर केला या सामन्याचा. वेळ फार महत्त्वाची असणार आहे. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये एनी हाऊ कंप्लीट करायचे आहेत. गणेश पाटील पहिला बॉल घेऊन जाईल. हो चांगला बॉल होता. टर्न केले बॉलला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये 1 रन पूर्ण केली जाईल. फक्त सिंगलच मिळते आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 9 वर. चांगल्या बॉलला इथे सन्मान दिला गेलाय. फार क्वचित असं दृश्य पाहायला मिळत असतं 5-5 षटकांच्या सामन्यामध्ये. चांगल्या बॉलवर देखील फलंदाज मोठे प्रहारच करण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे देखील गरजेचं आहे, कारण प्रत्येक बॉलवर तुम्हाला चौकार षटकार मिळणं तर कठीणच आहे. निहार येतोय स्ट्राईक रेटवर. क्रमांक 3चा हा बॅटर आहे. हो पुन्हा एकदा काय जबरदस्त डिलिव्हरी. ब्लॉक खोलमध्ये केला होता हा बॉल. चॉक करण्याचा प्रयत्न चुकतोय आणि हा डॉट बॉल. जबरदस्त बॉल होता आहे. ते वेग वाढवला. एक एफर्ट बॉल ज्याला म्हणतात. यॉर्कर किंवा बाउन्सर हे एफर्ट बॉल असतात. त्याच्यामध्ये जास्त जोर तुम्हाला लावावा लागतो ॲज अ बॉलर, आणि तो जोर लावताना दिसलाय गोलंदाज गणेश पाटील. चांगली गोलंदाजी गणेश पाटीलची. पहिल्या 2 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा होतोय. जास्त बाहेर होता हा बॉल, त्यामुळे अतिरिक्त रन मिळेल. टीमच्या खात्यामध्ये हा ॲड होईल आणि डबल फिगरमध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय 10 वर.
आजचा हा दुसरा सामना आहे. यानंतर आपण सिटी क्रिकेटचा आनंद घेणार आहोत. सिटी फॉर्मॅटमधून मोठा सामना असेल. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्हेर विपक्ष मित 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. राईट अप ओ द विकेट. ओ शफल झाला. पुन्हा एकदा बॉलरला बॅटरला रीड करत असताना बॉलिंग केली. चांगली गोलंदाजी. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज गणेश पाटील. परफेक्ट डिलिव्हरी करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी गणेशची. पहिल्या षटकामध्ये उज्ज्वल होता. त्याच्याकडे फारसा वेग खरं तर पाहायला मिळाला नाही. त्याने कटरचा चांगला वापर केला. गणेशकडे वेग आहे आणि विविधता देखील दाखवतोय. लाईन बदलतोय. लेंथमध्ये बदल करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर. हा सुद्धा वाईट असेल कारण जास्त बाहेर गेला होता हा बॉल. आत्तापर्यंत बघितलं तर 2 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. मात्र एक महत्त्वाची बाब अशी आहे अजय की कुठल्याही प्रकारची फलंदाजाला मुभा दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. गोलंदाज गणेश पाटील याने. दिनेश पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा गणेश. ओ यावेळेला चांगला फटका आहे. हुक केले बॉलला. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग बाउंडच्या बाहेर सरळ पाठवून दिले जाते बॉलला. 6 रनसाठी षटकार. चांगला फटका. यावेळेला थोडंसं इम्प्रोवाइज क्रिकेट देखील दाखवलंय कारण ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघाला होता आणि एका चांगल्या लेंथवर पडलेल्या बॉलला हुक करण्यामध्ये यशस्वी झाला आहे. उसळता बॉल होता हा. बॉल एवढा वाईट नव्हता परंतु खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना फटका खेळलाय निहार म्हात्रे. 6 धावा त्याला मिळत आहेत. पहिला षटकार या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीजचा चांगला वापर केला. बॅटिंग क्रीजचा मागे जात असताना त्याने तो फटका खेळलाय. अतिशय चांगला फटका आणि अपेक्षा होती की अशाच प्रकारचा फटका यावा त्यांच्या टीमला कारण मागील काही बॉलमध्ये रन्स आले नव्हते. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 17 रन्स. गणेश पुन्हा एकदा अपटून टाकण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर. जास्त बाहेर करताना दिसतोय बॉलिंग. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर मारा ठेवलेला आहे गणेश पाटीलने. बाउन्सर बॉल होता. व्हाईटचा इशारा होतोय. एक सिंगल. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा रन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 18 वर. फलंदाजापासून जेव्हा जेव्हा जास्त दूर टाकण्याचा त्याने प्रयत्न केला आहे तेथे कुठेतरी लाईन भरकटली गेलेली आहे. 3 अवांतर चेंडू. एक षटकार देखील आलाय त्यामुळे आता हे षटक थोडंसं चांगलं ठरताना दिसतंय कामतगर टीमसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस लॉंग लेगच्या दिशेने बॉल. 1 बाउन्स जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. यस, अतिशय सुंदर धून आणि अगदीचे मालिक संध्याकाळी सन्नीजी संते त्यावर प्रशांतजी भोईर यांचं 6 वाजता बरोबर आगमन होईल. पारंपरिक गीतं आणि अगदी गणेश उत्सवानिमित्त जी गीताचं आपण पाहणार आहोत त्यांचं आगमन संध्याकाळी 6 वाजता होईल. चांगली बॅटिंग सुरुवातीला थोडासा चाचपडताना दिसला होता निहार म्हात्रे. ओ स्विच इट करायचं होतं यावेळेला. अगोदरच मन बनवलं होतं स्विच इट करण्याचं. मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा. थोडासा स्टेप आउट नो केला होता. पाऊल थोडेसे पुढे पडलं होतं त्यामुळे नोचा इशारा होतो पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त धाव मिळते. एक मोठं लांब लचक षटक बघू शकतो आपण स्क्रीनवर. थोडंसं पाऊल पुढे पडलं होतं गणेश पाटील याचं. खूपच चांगला निर्णय पंच गोकुळ पाटील यांचा आणि तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं पाहायला मिळते. लांब लचक असं षटक आहे. खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळते गणेश पाटील मार्फत. आणि हा बॉल देखील वाईड आहे. फ्री हिट बॉल आहे. प्रेशरमध्ये आता दिसतोय गणेश. सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली केली होती गणेश पाटील याने. मात्र त्यानंतर थोडीशी लय हरवली आणि 2 चांगले फटके सुद्धा निहार म्हात्रेच्या बॅटमधून आले. एक षटकार आणि एक चौकार. हे थोडंसं मोठं षटक जवळ आत्तापर्यंत बघितलं तर 3 वाईट आणि 1 नो. 10 बॉलचं हे षटक असेल. फ्रीट. ओ चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल. 1 बाउन्स जाईल बाउंडच्या बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग ह्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा येताना दिसत आहेत. हा स्ट्रॉंग झोन खऱ्या अर्थानं निहार म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अखेर हे षटक आता समाप्त झालंय. तब्बल 20 धावा खर्च केल्या गणेश पाटीलनं. सुरुवात चांगली होती मात्र षटकाचा अंत खराब पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 28 आणि तब्बल 12 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. आई देवी वडूनवगर संघ एवढे जास्त चेंडू टाकले तर मग कुठे 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण होईल.
अगदी बरोबर आहे, कारण हे षटक टाकण्यासाठी तब्बल 10 बॉल टाकावे लागले गणेश पाटील याला. थोडंसं महागडं षटक ठरलं. या षटकामध्ये जर आपण बघितलं एकंदरीत 20 धावा खर्च केल्या गणेश पाटीलने. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे, लक्षात घ्यायचं तुम्हाला. पहिली 4 षटकं 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहेत. काल एका टीमला अशी पेनल्टी लागली होती, हे लक्षात घ्यायचं आहे. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काल्हेर टीमचे कॅप्टन तसेच मिथ स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. भिवंडी सिटी क्रिकेटचा एक महत्त्वाचा सामना यानंतर आपल्यासमोर असणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी त्वरित आधी संपर्क साधा आणि टॉससाठी देखील रेडी राहायचं आहे. चालू सामन्यातील पहिला हाफ संपल्यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे इनिंग्स ब्रेकमध्ये. 28 धावा, चांगली स्थिती आता पाहायला मिळते आपल्याला या मॅचमध्ये. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची. टॉस गमावला त्यांनी, प्रथम बॅटिंग मिळालेली आहे आणि बॅटिंग कंडिशन्स चांगल्या आहेत, त्याचा इथे फायदा देखील घेत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी अतिशय तिखट होती उज्ज्वल पाटीलची, त्यानंतर गणेश पाटीलनं देखील तशी तिखट सुरुवात केली होती, मात्र नंतर कुठेतरी फिकट गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं वाईड चेंडू टाकले, ते वाईट बॉल मला असं वाटतं ते टर्निंग पॉईंट राहिला त्या षटकामध्ये. तिथूनच फलंदाजांचा देखील आत्मविश्वास वाढला आणि चांगली फटकेबाजी केली आहे निहार म्हात्रेनं. चौदा धावांवर निहार म्हात्रे, 7 धावांचं योगदान आतापर्यंत मोहिलनं दिले. उज्ज्वल पाटील कंटिन्यूज फ्रॉम कॉमेंट्री बॉक्स एंड. चला जास्त वेळ घेता येणार नाही, ऑलरेडी आपण लेट आहात. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, मात्र फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल स्वीकारलाय, फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाज मोहिल याचा, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन होतं. अतिशय चांगला कॅच घेतला त्या ठिकाणचा फिल्डर करण याने. आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतो आपल्याला जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा. स्लोअर बॉल होता, उंच बॅकलिफ्ट घेतली होती आणि त्यानंतर पाहू शकाल ड्राईव्ह केला. षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, फिल्डरपासून दूर खेळणं गरजेचं होतं. ऑफसाईडला षटकार ठोकणं थोडंसं कठीणच असतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित होता आणि त्याच फिल्डरला शोधून काढलंय फलंदाज मोहिल म्हात्रेनं. बॅटच्या थोडा खाली देखील लागला होता, खालच्या टोकाला बॉल, जो स्वीट स्पॉट असतो बॅटचा तेथे बॉल लागला नाही आणि त्यामुळे देखील तो षटकार जाऊ शकला नाही. 7 धावांचं योगदान देऊन माघारी परतावं लागलंय मोहिल म्हात्रेला. दुसरा धक्का बसलाय कामतगर टीमला. 28 धावा फलकावर. तिसरं षटक सुरू झालंय. नवीन बॅट्समन यश पाटील हा एक चांगला खेळाडू आहे. बॅटिंग खूप जबरदस्त आहे कामतगर टीमकडे आणि त्यांची गोलंदाजी देखील तेवढीच खतरनाक आहे, परंतु समोरचा संघ देखील तेवढाच तोडीस तोड आहे. आईदेवी वडुनवगर. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर होता येते. बॉलर बॅकपास ड्राईव्ह डायरेक्ट हिट लागली आहे. जोरदार अपील होतंय धावचीतसाठी. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत ऑनफिल्ड पंच. सॉफ्ट सिग्नल त्यांचा आपल्याला नॉट आउट पाहायला मिळतोय, पण टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. हे बघितलं आपण, चांगला बॉल होता आणि स्टेट ड्राईव्ह केला होता. मिड ऑफचा फिल्डर डिरेक्ट हिट. पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे टीव्ही अंपायरकडे. तिसरे पंच हे निर्णय देतील रनआउट आहे की रन कंप्लीट आहे. काय जबरदस्त टेलिकास्ट, प्रिन्स मूवीज टेलिकास्ट दुनियातलं एक मोठं नाव. नॉट आउट. येस, खरं तर आपण सॉफ्ट सिग्नल देखील बघितला होता नॉट आऊट, पण टेक्नॉलॉजी आहे म्हणून त्याचा वापर करणं देखील केव्हाही चांगलंच असतं. पण किती क्लिअर टेलिकास्ट आहे, किती क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळतंय. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि विनंती आहे प्रेक्षकांना की प्रिन्स मूवीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सिंगल तिथे कंप्लीट झाले. चांगला बॉल होता खरं तर, थोडा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडी लीडिंग एज लागली होती. दिशा दाखवली आहे. ओ माय गॉड, खराब क्षेत्ररक्षण, पॉइंटला चूक, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. फक्त सिंगल मिळू शकले असती, थोडीशी बेस्ट फिल्डिंग आणि बॉल सरळ निघून जातो डीप पॉइंट बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. खरं तर हा फटका चौकारासाठी सुद्धा नव्हता खेळला, फक्त दिशा दाखवली होती या बॉलला आणि मिस फिल्डिंग झाली आणि सरळ बॉल निघून जातो बाउंडच्या बाहेर चौकारासाठी.
3 चौकार आतापर्यंत निहारच्या बॅटमधून. स्लोवर बॉल येते, हवेत आहे, मिस टाइम फटका आणि चूक घडते आतिश कडून पुन्हा एकदा. या अगोदर तिथे मिसफील्ड पाहिली होती आपण आणि आता झेल ड्रॉप झालाय. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण, गोलंदाज निराश आहे. भाविकला तुम्ही पाहत आहात, त्याच्या चेहऱ्यावर मात्र स्मित असे. खरोखरच भरपूर मेहनत आहे भाविक बजागे याची ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. थोडंसं प्रेशरमध्ये फिल्डिंग करताना दिसतो आपल्याला फिल्डर पॉईंटच्या दिशेने. हे बघू शकतो आपण, काय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं टेलिकास्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. स्लो मोशन रिप्लेस विशेषतः. उंच उचललाय समोर, डाऊन द ग्राउंड, फिल्डर येतोय दुरून लॉंग ऑन मधून आणि यावेळेला जबरदस्त कॅच. फलंदाज बाद, रोहिदासनं कमाल केली आहे. थोडा पुढे होता बॉल आणि स्टेट डाऊन दी ग्राउंड केला होता हा फटका. मात्र काय जबरदस्त फिल्डिंग, चांगला कॅच घेतला रोहिदास याने आणि आणखीन एक विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आतापर्यंत. उज्ज्वल पाटीलचा एक बॉल अजूनही त्याच्या स्पेलमध्ये बाकी आहे. 3 गडी तब्बल बाद केलेत, तर 3 फलंदाज जे बाद झालेत तिन्ही फलंदाजांना त्यानेच माघारी परतवलंय. यश पाटील तंबूत परतलाय, 1 धाव त्याने बनवली. धावसंख्या 3 बाद 34. अमोल पाटील यांना तुम्ही पाहत आहात, BC4चे प्रेसिडेंट. यानंतरचा BC4चा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भिवंडीचं सिटी क्रिकेट, रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स कालेर विरुद्ध मित स्पोर्ट्स. काल मित स्पोर्ट्स संघानं खूप चांगली कामगिरी केली होती, सामना जिंकला. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स संघासाठी खरं तर पहिला सामना असणार आहे, मात्र सेकंड राऊंडचा तो सामना असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रतीक. आणखी एक लेग कटर ते बॅकफुटला जाऊन पुल केलाय डीप मिड विकेटला. तिकडे केतन उपस्थित आहे, त्याच्यामुळे जास्त काही धावा मिळणार नाहीत. एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय. प्रतीक एक हार्ड हिटर आहे. प्रतीक आणि निहारची जोडी आता खेळपट्टीवर. निहारला चांगलाच सूर गवसलेला आहे बॅटिंगमध्ये, चांगली धमाकेदार बॅटिंग तो करतोय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. धावसंख्या 3 बाद 35. थँक्स अजय. खरंच कारण खेळाबरोबर अतिथी देवो भव याकडे नेहमीच या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी यांनी लक्ष दिलेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये आमचे अतिथी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागताने सन्मान केला जाईल. सर्वप्रथम हरीशजी शर्मा यांचं स्वागताने सन्मान करण्याची विनंती मी साहेबराव चौधरी यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हरीशजी शर्मा यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. त्यानंतर राजेशजी दशाकुट्टी यांचे स्वागताने सन्मान करायचं आहे. 3 षटकांसाठी 17 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. साहेबराव चौधरी आपल्या शुभ हस्ते राजेशजी दशाकुट्टी यांचं स्वागताने सन्मान करते. राजेशजी आपका हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर दशरथजी बजाके सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागताने सन्मान करायचं आहे. साहेबरावजी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. त्यानंतर राजेश दादा चौधरी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते रुपेशजी चौधरी आहेत मान्यवर कक्षामध्ये, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. लक्षात घ्यायचं आई देवी बडूनगर टीम 3 षटकं पूर्ण करण्यासाठी तुम्ही तब्बल 17 मिनिटे लावलेली आहेत. आणि एक षटक जे होतं ते मोठं लांबलचक षटक होतं, त्यामुळे वेळ जास्त लावलेला आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, नाहीतर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इन सर्कलमध्ये 30 सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 35 रन.
रुपेजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये आहेत. मी राजेश दादा चौधरींना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते रुपेजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू होतोय. वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी, ऑर्गनायझिंग कमिटी अमोल चौधरी, भाविक बजागे, प्रेम माधव सिंग, प्रणित चौधरी, अमित जाधव, धीरज बजागे, भावेश बजागे, करण बजागे, अक्षय गायकवाड, कीर्तिराज आणि गौरव, या सर्वांची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. रुपेजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान आमचे सन्माननीय राजेश दादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते करतील. चला, वेळ जास्त घेत आहात आपण. आईदेवी वडूनगर, प्लीज कॉपरेट करा. लेफ्ट आर्म गोलंदाज करणचा पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता, बीट होतोय बॅटर, मात्र स्क्वेअर बॉल आहे उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. त्यानंतर महेंद्रजी चौधरी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. थोडा अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, जास्त अँगल बनलं, जास्त बॉल बाहेर जाताना आपल्याला दिसला करण याचा. करण समोरच्या एंडकडून गोलंदाजी करतो. स्ट्राईक एंडला बॅटर आहे प्रतीक. निहार महात्रे नॉन स्ट्राईक एंडला आहे. निहार ज्याने चांगली बॅटिंग केलेली, आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. करण पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. हो, ड्राईव्ह केलं यावेळेला. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने, डीपमधून फिल्डर येतोय. फक्त एकच रन मिळेल. एकच रनवर समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर. 37 रन 37. धावसंख्या चांगली आहे. चौथ्या षटकाची नुकतीच सुरुवात झाली. अजूनही 11 चेंडूंचा खेळ तब्बल बाकी आहे आणि मला असं वाटतं की 11 बॉलमध्ये कुठेतरी 20 ते 25 किमान बनवण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून 60 किंवा 60+ धावसंख्या त्यांना उभारता येईल. 60च्या पार जर गेले तर नक्कीच एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. ओ, हवेत बॉल आहे यावेळेला. कॅचची शक्यता, कॅच खाली फिल्डर येतो मिड विकेटच्या दिशेने आणि चांगला कॅच घेतला जातो. अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाईल आणि बाद होतोय फलंदाज निहार म्हात्रे. अर्थात सन्नी संते, त्याचबरोबर प्रशांतजी भोईर, मी डोंबिवलीकर याच्या माध्यमातून आपण यूट्यूबवर आवाज ऐकला होता. आपण आज प्रत्यक्षात 6 वाजता हे जे मैदान आहे ना, रामचंद्र दादाजी पाटील तसे कैलासजी कृष्णाकांत चौधरी या मैदानावर त्यांचं आगमन होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांच्याच वाणीतून या मैदानावर हे गाणं ऐकणार आहोत. वाटेला रस्त 2 र. पुढील सामन्याच्या टॉससाठी हजर राहायचं आहे. कॅप्टन आले आहेत प्रतीक मित स्पोर्ट्स संघाकडून. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स काले टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित या. स्लोवर बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. निहारनं चांगली बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय. ओम आलाय. हो, चांगला फटका पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग करतो. थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत फक्त 1च रन मिळते. 1 पेक्षा जास्त काही नाही. सिंगलनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 38 रन्स. अमोल पाटील यांचे सुपुत्र ओम पाटील आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजीमध्ये तर त्यांची कामगिरी लाजवाब राहिली आहे मागच्या सत्रामध्ये देखील आणि या सत्रामध्ये देखील. आता बॅटिंग देखील करतायत. हो, पुन्हा एकदा अँगल बनवला, जास्त बाहेर बॉलला केला. वाईटचा इशारा होतो पंचांचा. दुसरा वाईट असेल या षटकामधला. या अगोदर आपण बघितलं गणेश पाटील सुद्धा एक लांब लचक षटक टाकलं होतं. जवळजवळ 3 वाईट 1 नो बॉल केला होता. करण सुद्धा आतापर्यंत 2 वाईट बॉल टाकतोय. हो, यावेळेला पुन्हा एकदा लेग कटर, जास्त बॉल कट होताना दिसतोय. आणखीन एक वाईटचा इशारा पंचांचा. थोडासा बॉल आणखीन आजच्या दिशेने टाकायला पाहिजे जर तुमचा बॉल एवढा टर्न होतोय तर. या धावा मागात पडतील मला असं वाटते. धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा वडूनगरचे फलंदाज मैदानात येतील तेव्हा त्याचा परिणाम जरूर पाहायला मिळेल, कारण खूप जास्त अवांतर चेंडू टाकलेत
गणेशचं जे षटक होतं त्याच्यामध्ये 4 वाईड होते हेमंत आणि एक नो बॉल, म्हणजे ते 5 एक्स्ट्रा चेंडू त्याने टाकले होते. जवळपास 2 षटकांचं एक षटक त्याने टाकलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक वाईड बॉल होता उज्ज्वलकडून आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईड चेंडू. हो, स्टेट ड्राईव्ह आहे. बॉलच्या हाईडवरून बॉल जातो लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते आहे. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 41 वर. खूप कडक फटका होता, परंतु फिल्डर देखील तेवढाच दक्ष पाहायला मिळाला. जास्त वेळ घेतला नाही फिल्डरने बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा करण. हो, क्रॉस बॅटिंग शॉट खेळत होतं या वेळेला मिड विकेटच्या दिशेने. हवा तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॉल येत नाहीये आणि हा डॉट बॉल जातोय. चांगला बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळणं थोडंसं कठीणच जातं, विशेषतः लेफ्ट आर्म गोलंदाज समोर आहे आणि तुम्ही उजव्या हाताने फलंदाजी करत आहात. अँगल जो आहे तो थोडासा बाहेरच निघणार आहे स्वाभाविकपणे. हो, पुन्हा एकदा बघितलं आपण काय जबरदस्त लेग कटर, मात्र जास्त बाहेर बॉल निघतोय. भरपूर एक्स्ट्रा बॉल टाकताना दिसतोय करण पाटील या षटकामध्ये. आतापर्यंत 4 वाईड टाकलेले आहेत. बॉलला टर्न भरपूर आहे करण पाटील याच्या. पण पिचिंग बघा कुठे, पिचिंग उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर आहे आणि तिकडनं टप्पा पडल्यानंतर बॉल आणखी जास्त बाहेर वळण घेताना दिसतोय. कटरचा वापर तर करतोय पण दिशाहीन गोलंदाजी जास्त पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा करण. स्विच इट करायचं होतं या वेळेला, रिव्हर्स शॉट खेळायचं होतं. चुकतो फलंदाज. प्लेन मिस. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉय स्पोर्ट कामतघर टीमचा स्कोर झालेला आहे 42 रन्स आणि 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे ही 4 षटकं पूर्ण करण्यासाठी. म्हणूनच तुम्हाला पेनल्टी लागली जाईल, ती म्हणजे सर्कलमध्ये एक आणखीन एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला लावावा लागेल. येस सर, थँक्स कॉमेंट्री बॉक्स. आत्ताच मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे श्रीनाथजी पाटील भादवड, एक उच्च शिक्षित आहेत, त्याचबरोबर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी राजेश दादा चौधरी साहेबांना करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीनाथजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रीनाथजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजेश दादा चौधरी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीनाथजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भादवडची एक ग्रेट पर्सनॅलिटी श्रीनाथजी पाटील म्हटलं की. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. ऑलरेडी जास्त वेळ झालेला आहे. पेनल्टी सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. येस, बाउंड्रीचा एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. ही तुमची पेनल्टी आहे, कारण 20 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. काल सुद्धा एक टीमला ही पेनल्टी लागली होती. आणि पुढील जी मॅच आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय दिनेश चौगुले, येतोय स्वतः कॅप्टन आहे दिनेश चौगुले. पहिला बॉल. रनअपमध्ये थोडंसं चुकी करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल दिनेश चौगुले. पहिल्या 4 ओव्हरसाठी अधिकचा वेळ खर्च केला, त्यामुळे आता आपण बघतोय की 5 ऐवजी फक्त 4च फिल्डर बाउंड्री लाईनवर आहेत. त्याचा फायदा आहे ते फलंदाज घेऊ शकतात. एक प्रकारचा मिनी पॉवर प्ले असेल त्यांच्यासाठी. पुन्हा दिनेश. हो, चांगला बॉल अपील केली जाते लेग बिफोरची, मात्र पंच सहमत नव्हते कारण इम्पॅक्ट जर आपण बघितला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. सो नॉट आउट डिसिजन बाय एम्पायर. चांगल्या लेंथनी गोलंदाजी केली गोलंदाज दिनेशने पहिल्या बॉलमध्ये. बरेचसे अवांतर चेंडू देखील आपण बघितले, तरी देखील धावसंख्या फार मोठी धावसंख्या आहे असं देखील म्हणता येणार नाहीये. डिसेंट टोटल जरूर आहे. फुल टॉस बॉल, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे, प्रोटेक्शन लावलं होतं डीप मिड विकेटला. 1च रन मिळेल आणि या सिंगलने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 43 रन्स. आव्हान तर जरूर आले, मात्र मोठे फटके जास्त पाहायला मिळाले आहेत या इनिंगमध्ये आपल्याला. मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय दिनेश चौगुले, स्वतः कॅप्टन आहे आणि शेवटच्या स्लॉगवर डेट ओव्हर करण्यासाठी येतोय.
पुन्हा फुलटॉस बॉल, चांगला फटका गॅप मध्ये आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. वन बाउन्स जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. नो बॉलचा सुद्धा इशारा पंचांचा. नो बॉलचा इशारा बीमर घोषित केलाय पंचांनी, कारण थोडासा ओव्हर वेस्ट हा फुल टॉस होता आणि चॅलेंज देता येणार नाहीये, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये मी चर्चा केली होती जेव्हा DRS वापरला होता. एकच DRS आहे तुमच्याकडे आणि तुम्ही तो गमावलेला आहे, त्याच्यामुळे आता DRSचा वापर करता येऊ शकणार नाहीये. निर्णय देखील चांगला आहे पंचांचा. फलंदाज बघतोय आपण की क्रीजमध्ये डीप देखील होता आणि हाईट होतीच त्या बॉलमध्ये, थोडी जास्त हाईट होती. चांगला फायदा घेतला त्याचा ओम पाटीलनं. प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. 2 खेळाडूंच्या दरम्यान बॉल पाठवला मिडविकेट सीमारेषा पलीकडे. त्याचा हा पहिला चौकार. 4 धावांनी, एकूण 5 धावांनी धावसंख्या वाढते 48. पुढचा बॉल असेल फ्री हिट. पूजा फ्री हिटचा आणखीन फायदा उचलतोय की नाही हा फलंदाज ओम पाटील. चांगला फटका ओमच्या बॅटमधून आला होता. ओ व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त पिक केलं या बॉलला आणि पाठवून दिलाय फ्लॅट सिक्सर. जबरदस्त शॉट ओम पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. ग्रेट शॉट. लवकर लेंथ पिक केली आणि त्याचा तो फेवरेट झोन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगले फटके तो सातत्याने खेळत आलेला आहे. राणाच्या स्पर्धेमध्ये देखील बघितलं होतं, तिकडे चांगले फटके त्याने खेळले होते टेंबोली संघाविरुद्ध. लेंथवर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा मागे पडला हा बॉल आणि चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फ्लॅट षटकार गॅपमध्ये खेळला, हे विशेष आहे. काय जबरदस्त फटका. फ्री हिटवर चांगला फायदा उचलला ओम पाटील याने आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 54 रन्स. ह्या वेळेला बघितला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो बॉल. फिल्डर अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 2 रन तर पूर्ण केलेले आहेत. चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय दीपराज याचं. खूप चांगला एफर्ट. 2 धावा त्याने वाचवल्यात आपल्या टीमकरिता. फार दूरवरचा प्रवास त्याने केला होता. आपल्या उजवीकडे जात असताना चेक केलं जाईल, बाउंड्री चेक केली जाईल. हा फ्लॅट षटकार होता. इथे बाउंड्री चेक केली जाणार आहे. बघितलं काय जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये बॉल, जबरदस्त फटका डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला. एफर्ट अतिशय चांगलं होतं दीपराजाचं. प्रयत्नांची पराकाष्ठा तर झालेली आहे. प्रयत्नांना तर 100 पैकी 100 गुण मिळतीलच, पण बघायचं निर्णय काय येतोय. 2 धावा मिळतील की चौकार मिळेल. बॉल अगदी आतमध्ये ढकलायचा होता. हातातून बॉल जेव्हा निसटलाय तेव्हा तो त्याच्या शरीराला लागताना दिसतोय आणि अखेर हा चौकार असेल, कारण बॉलचा स्पर्श शरीराला होता आणि त्याचा पाय आपण बघितला की होर्डिंग्सला स्पर्श करत होता. 4 धावा मिळतील. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या ओव्हरमध्ये. मागडं षटक दिनेश चौगुले यांचं. धावसंख्या 58. दिनेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर ओम पाटीलसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. स्वीप केलं बॉलला. आणखीन एक गॅपमध्ये फटका. कुठली संधी नव्हती फिल्डरला. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार ठोकतोय. लाजवाब फलंदाजी हेमंत पाहायला मिळते इकडे ओम कडून. ओम एक नवोदित खेळाडू आहे. समोर एक अतिशय जुना जाणता गोलंदाज आहे आणि पहा लो फुल टॉस बॉल होता. बरोबर टर्न केला गॅपमधून. आउटफील्ड किती फास्ट आहे. बॉल अगदी सनाना पिरी पिरी सीमारेषा पार. एक षटकार आणि 2 लगातार चौकार ओम पाटीलच्या बॅटमधून. काय चांगली बॅटिंग करतोय. हा जो झोन आहे स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग लेग, हा झोन आहे, हा स्ट्रॉंग झोन म्हटला जाईल ओम पाटील याचा. त्याच दिशेने जास्त रन जमवलेले आहेत ओम पाटील याने. गणेश पुन्हा. हवेत बॉल यावेळेला उंच जास्त गेलेला आहे, लांबी कमी आहे आणि बॉल खाली फिल्डर येतोय. कुठली चुकी नाही. चांगला कॅच. शेवटच्या बॉलवर केतनने चांगला कॅच घेतला आणि आउट केलेला आहे ओम पाटील याला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. एकंदरीत 5 षटकाची समाप्ती आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा स्कोर झालेला आहे
62 रन आणि 63 रनचं टार्गेट असेल आई देवी वडुणगड टीम समोर. खूप खूप धन्यवाद. हेमंत पाटील, दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. रिद्धी सिद्धी त्याचबरोबर मी स्पोर्ट्स. स्वागत आहे प्रतीक, वेलकम. मी स्पोर्टचे कॅप्टन आलेले आहेत प्रतीक, त्याचबरोबर दीपेश माळी, रिद्धी सिद्धी, डॉक्टर सिद्धर पटेल फॅम टीम, त्याचबरोबर सन्मानी आमदार महेशदादा चौगुले साहेब यांचा संघ मी स्पोर्ट्स. मी महेशजी चौधरी ते श्रीनाथजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या उपस्थितीत टॉस होणार आहे. श्रीनाथजी पाटील तसेच महेशजी चौधरी दोन्ही मान्यवरांनी VIP मध्ये आहेत. विनंती असणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. कॉईनची माहिती दोघांना देणं गरजेचं आहे, कारण आपण वळतोय लगेच ग्रामीणमधून BC4 भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटी ही संघटनेच्या माध्यमातून सिटी क्रिकेटकडे वळणार आहोत. एक बाजू जर बघितली दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी धर्मराजा चषक 2024 आणि दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे वराळ DV स्पोर्ट ताडाळी. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं. 6 षटकांची मॅच असणार आहे. आमचे दोन्ही मान्यवर महेशजी आपण यायचं आहे, त्याचबरोबर सेनाजी आपण सुद्धा यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषकमध्ये टॉस बॉक्समध्ये महेशजी आपण सुद्धा यायचं. आपलंही हार्दिक स्वागत आहे. कॉलिंग कोण करणार आहे? क्या बात आहे. दीपूनी संधी करून प्रतीकला दिलेली आहे. प्रतीक त्यांचं म्हणणं आहे धर्मराजा आणि आलेलं सुद्धा आहे धर्मराजा. महेशजी आपलं सुद्धा खूप खूप आभार. श्रीनाथजी आपला आभार. आपण टॉस बॉक्समध्ये आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. प्रत्येक पहिला प्रश्न हा असणार आहे की कसं वाटलं आयोजन, कारण गंगा जमुनाचा संगम म्हणतोय ना आपण, त्याप्रमाणे ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा संगम. आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि सिटीला पण संधी दिली आहे तर खूप चांगलं वाटतं इथं खेळण्यासाठी. महत्त्वाचा प्रश्न आहे. 6 षटकांची मॅच आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या पाठीमागे विशेष काय उद्देश असणार आहे? डेचा सामना आहे. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करण्याचा प्रयत्न करू. आज मी स्पोर्ट्स कंप्लीट टीम आहे की कोणाची उणीव असणार आहे? जी टीम गेल्या मॅचमध्ये खेळले तोच संघ आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. रिद्धी सिद्धीचे होई दीपेश माळी, तर नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? फलंदाजी मनाप्रमाणे झालेलं आहे. कसं वाटलं आयोजन, कसं वाटलं हे मैदान, खेळपट्टी? कारण पहिल्यांदा आपण पाहतो दरवेळेला कॉन्क्रीट खेळपट्टी असायची, यावेळेला मातीची खेळपट्टी बघायला मिळते. चांगलं असं आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळायची संधी दिली आणि BC4ला पण संधी दिली, त्यांचे आभार मानतो. 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ पण चांगला आहे. आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर आपण वळणार आहोत सिटी क्रिकेटकडे. BC4च्या माध्यमातून दोन्ही टीम खेळतील. रिद्धी सिद्धी विरुद्ध मिड स्पोर्ट्स. मिड स्पोर्ट्स संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. दोन रे दादा वाटला रस्त दोन रे वाटला रस्त दोन रे दादा वाटला रस्त दोन रे बंधवाचा आलाय फोन रे माझे बंधवाचा आलाय फोन रे बंधवाचा आलाय फोन रे माझे बंधवाचा आलाय. क्षणामध्ये ओम पाटील याने डेट ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. ओमने जर पण बघितलं तर शेवटला बाद जरूर झाला. शेवटच्या बॉलवर मात्र 19 रन्स केले, ज्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार सामील होते. 63चं टार्गेट ठेवलेलं आहे आई देवी वडुणगड टीम समोर. हेमंत, 1-2 मिनिट थांबवतोय कारण स्वागत आणि सन्मान अटेंड करणार होतो आपण. विके पाटील 46 बॉस यांचं स्वागत आणि सन्मान युगांजी चौधरी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे.
BKG पाटील 46 बॉस युगांची चौधरी आपण आपल्या शुभास्ती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. आपण मित्रांनो पाहतात धर्मराजा चषक 2024. टुडे इज द थर्ड डे, तिसरा दिवस आहे. महाराष्ट्रातली एक नामवंत स्पर्धा आपण पाहतात. सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते आणि धर्मराजा ग्रुपचे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विद्यमाने आणि तसेच त्यांच्या बरोबर वराल देवी स्पोर्ट ताडाळी. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत अनिलजी पाटील साहेबरावजी चौधरी. आपण आपल्या शुभ हस्ते अनिलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ठीक. थँक्स अजय घरत आणि थँक्स हेमंत पाटील. 63 धावांचं लक्ष. सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिला चेंडू आणि वाईड यॉर्कर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल बघितला, पुढे टाकला होता व्हाईट यॉर्कर. अतिशय चांगली गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे गोलंदाज रितेश धुमाळ याने. 63चं टार्गेट चेस करायचं आहे आई देवी बडूनगर टीमला. रितेश धुमाळ लेफ्ट आर्म शपल क्रॉस झाला होता, खेळायचं होतं मात्र टायमिंग बरोबर साधता आलेलं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि एक धाव मात्र मिळते ती लेग बायच्या रूपाने. अवंतर या धावसेने खातं उघडलं जात आहे. गोलंदाजी सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे. पहिल्याच बॉलवर थोडंसं प्रेशर वाढवलं होतं रितेश धुमाल याने. राहुल चौगुले आणि केतन पाटील ही जोडी आपल्याला दिसते. केतन पाटील एक नामांकित खेळाडू म्हटला जातो आई देवी बडूनगर टीमचा. भरपूर वेळा आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केलेली आहे केतनने आणि आज सुद्धा चांगली कामगिरीची अपेक्षा त्याच्या टीमकडून. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टी रक्षक अगदी यष्टी पासून दूर. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग रितेश धुमाळ. यावेळेला मात्र स्वेर चेंडू आहे, दिशा चेंडू आहे, खराब चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. पिचिंग बघितलं पण तर लेग स्टंपच्या बाहेर बॉल पडला होता आणि लगेचच वाईटचा इशारा करतात आमचे पंच. एक अतिरिक्त रन, एक रनने स्कोर जाऊन पोहोचतो 2 वर. दोन्ही धावा या अवांतरच्या लोकांना मिळालेल्या आहेत. रितेश सूर अजून सापडलेला नाहीये. लेफ्ट आर्म स्विच इट. मात्र पुन्हा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. खरं तर संधी होती हेमंत, जवळपास फुल टच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि पंच या ठिकाणी त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाने मागणी केलेली आहे. वेदर इट इज भीमर आर क्लिअर. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. भीमासाठी रेफर केलेले आहे तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग टीमने हे रेफर केलेलं आहे. केतनने शॉट खेळल्या पंचांनी खरं तर रिफर केलेलं आहे. रेफर फ्रॉम अंपायर गोकुलदास पाटील. फुल टॉस बॉल होता, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न आणि बघू शकतो काय निर्णय असेल पंचांचा. नाही, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही त्याचा वापर करायला हवा. नो बॉल. नो बॉलचा इशारा होतोय. फ्री हिट असेल पुढील बॉलवर आणि सेकंड एंडला बॅटर असेल तो राहुल चौगुले. तिन्ही धावा अवांतरच्या रूपाने मिळाल्या पहिल्या 3 धावा. यानंतर मात्र असणार आहे फ्री हिट. रितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म स्वीप करायचा प्रयत्न, पुन्हा टायमिंग साधता येत नाहीये. डाव्या स्टीवरला चेंडू होता, बॅट आणि बॉलचा हवा तसा चांगला संपर्क झाला नाही. जवळपास शॉट स्क्वेअर लेगला लिहून गेला आणि त्याच्यावर एकच धाव मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे मात्र पॉवरफुल बॅटिंग होताना दिसत नाही आपल्याला. याचं कारण असं आहे की गोलंदाजी रितेश याची अतिशय पॉवरफुल होताना दिसते. एक बॉल जरूर बघितलं आपण फुल टॉस केला होता मात्र स्विच इट शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या शॉटवर जास्त काही मिळू शकलं नव्हतं. धाव संख्या फक्त 4-5. रितेश
याला फुलटा चेंडू, पुन्हा चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला, सॉफ्ट डिसमिसल. क्या बात आहे माटे हेमंत पाटील. कामतगरचे भरपूर समर्थक या ठिकाणी आलेले आहे. हो, या ग्राउंड पासून कामतगर गाव थोडंसं जवळच आहे, त्यामुळे भरपूर समर्थक हे बघू शकतो आपण. फुल टॉस बॉल मात्र गतीला थोडासा मिस झाला आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरचा जो फिल्डर होता अतिशय चांगला कॅच घेतला त्या फिल्डरने आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. केतन पाटील इज आउट. खरं तर मी म्हणेन की हेमंत की चेंडू असा प्रकारचा होता की फलंदाज बाद होण्यासारखा हा चेंडू नक्कीच नव्हता. खरं तर फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला चांगल्या प्रकारे फटका तुम्ही खेळू शकत होते. त्याचबरोबर पॉवर प्लेचं षटक आहे, फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, अशा वेळा तुम्ही इनफिल्डच्या वरून फटका खेळू शकता. पण क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. आम्ही शेवटी हेच म्हणणार आहोत, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. जबरदस्त ग्लॅमर क्रिकेटमध्ये बघायला मिळते. 1877मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली, 1971मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली, 2003मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यानंतर क्रिकेटला इतकं जबरदस्त ग्लॅमर निर्माण झालेलं आहे की भारतामध्ये सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ कुठला असेल तर क्रिकेट. खरं तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. रितेश मार्गस्थ होईल पुन्हा एकदा. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. प्रशांत लिटल मास्टर खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याला पुण्याचा फटका खेळलेला आहे, मिस टाइम, चेंडू हवेत आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला बॅक टू बॅक दुसरा धक्का देतोय रितेश. ओ बॅक टू बॅक तर आणखीन एक विकेट जाताना दिसतंय. प्रशांत पाटील या वेळेला आउट होताना दिसतोय आपल्याला. फुल टॉस बॉल होता, गती जास्त होती. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आणि शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगला कॅच. आणखीन एक विकेट मिळते गोलंदाज रितेश याला. हेमंत पाटील, मला असं म्हणायचं की सलामीला बदल का केला गेला. कित्येक वर्षापासून पाहतोय प्रशांतला सलामीला खेळताना मी पाहतोय, पण आज प्रशांत वन डाऊनला, त्यामुळे त्याला सक्सेस मिळाला नाहीये. केतन लवकर जरा आता मात्र एक मानसिक दबाव थोडासा वाढणार आहे आईदेवी वडूनगर संघावर, कारण 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे फक्त आणि फक्त 5. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं पण एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर दिले होत्या. ज्यावेळेस बॉलिंग करत होता आईदेवी वडूनगर टीम, ते सुद्धा कदाचित महागात पडू शकेल. 63 एक मोठं टार्गेट आहे चेस करण्यासाठी. पण सुरुवात या ठिकाणी खराब झालेली आहे आईदेवी वडूनगर टीमची. रितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म, याला पुन्हा एक चांगला काय चेंडू टाकलेला आहे. जवळपास उजव्या स्टेज अगदी वरून निघून गेलेला आहे. फुटवर्क बघायला मिळालेलं नाही. काय गोलंदाजी आहे षटकामध्ये बघायला मिळालेली आहे. एक यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. 5 धावा देऊन 2 विकेट, 4 धावा देऊन 1 लेगबायच्या रूपात धाव होती आणि 4 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहे. किफायती गोलंदाजी. आणि पहिल्या षटकामध्ये जर हेमंत आपण बघितलं तर बॅटिंगचा हा पुअर प्ले, खरोखरच पॉवर प्लेचं षटक होतं, मात्र पॉवर प्लेमध्ये पुअर प्ले आपल्याला पाहायला मिळाला आईदेवी वडूनगर टीमकडून. सुरुवातीला बघितलं केतन बाद झाला, त्यानंतर प्रशांत पाटीलला हा बाद झाला. हे 2 फलंदाज ज्यांना तंबूचा रस्ता दाखवला रितेश दुबाले यांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली. गती जास्त होती. फुलटॉस बॉल 2 ते 3 फुलटॉस बॉल होते, पण त्या फुलटॉस बॉलवर सुद्धा चांगले समाचार घेऊ शकले नव्हते आईदेवी वडूनगर टीमचे फलंदाज. आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात अतिशय खराब आहे वडूनगर टीमची. चांगली सुरुवात नाही, कारण 63 धावांचं लक्ष्य आहे. आणि हेमंत, जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो ना, तेव्हा तुमचं जे मॅन्डेटरी पॉवर प्ले जी षटके असतात, मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके जी असतात, तर त्यामध्ये मला मोठी सुरुवात करणं गरजेचं, मोठे फटके खेळणं गरजेचं असतं. कारण आस्किंग रेट जर आपण बघितलं तर जवळपास 12 ते 13 धावा करायच्या आहेत. त्यामुळे जेव्हा मोठी धावसंख्या असते तेव्हा मात्र पॉवर प्लेमध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक मोठी सुरुवात करणं गरजेचं असतं, विस्फोटक सुरुवात करणं गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी ती सुरुवात बघायला मिळाली नाही. त्याचं कारण रितेश धुमाळ याची अचूक भेदक मारा. समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी यावेळेला सहजगत्या टर्न केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. कॅल्क्युलेटेड सिक्सर. अप्रतिम शॉट, लो फुल टॉस बॉल आणि बॉलला फक्त दिशा दाखवली
आणि बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. एक मोठा फटका येतोय राहुल चौगुलेच्या बॅटमधून. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 11 रन्स. जो मानसिक दबाव निर्माण झाला होता, या मानसिक दबावातून बाहेर पडण्यासाठी काहीसा फायदा होईल तो म्हणजे वडुनोकर संघाला. मोहित पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क होत नाहीये, पण एक धाव मात्र पूर्ण करतोय राहुल. पूल करत होतो यावेळेला. इनर एज लागते, बॉल बॉडीला लागून थोडासा बाजूला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सुरुवात पहिल्या षटकामध्ये खराब, मात्र दुसऱ्या षटकामध्ये षटकार मारून जो दबाव होता फलंदाजाचा तो दबाव थोडासा कमी केलेला आहे राहुल याने. मोहित पुन्हा एकदा बॅटने चांगला समज शॉर्ट फायनिंगला चेंडू येतोय. फक्त एकच धाव मिळेल. षटकार लागल्यानंतर मात्र कमबॅक करताना मोहितला आपण पाहतोय. हे फार महत्त्वाचं आहे. एक चांगल्या गोलंदाजीची खूण असते. जेव्हा एखादा मोठा फटका आपल्या गोलंदाजीवर लागतोय तेव्हा मात्र आपण चांगल्या प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं असतं. दबाव ठेवला नाही स्वतःवर. बघितलं पहिला बॉल फुल टॉस होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलं मोहिल म्हात्रे याने. मोहिल अगदी समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय. पाईपलाईन एंड करणं गोलंदाजी करतोय. वाट शॉट, हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. अप्रतिम शॉट. जरूर लेन बॉल होता, मात्र काय जबरदस्त हुक केलं या बॉलला आणि सरळ पाठवून दिलं डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आता मात्र राहुल इज ऑन फायर. सलामीवीर राहुल. राहुलचं वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की राहुलवर कधीही दबाव बघायला मिळत नाही आहे. कारण फक्त केतन लवकर बाद झाला, त्यानंतर आपण पाहतोय लिटल मास्टर प्रशांत बाद झाला. कुठल्या प्रकारे मानसिक दबावने आपला नैसर्गिक खेळ करताना राहुलला आपण पाहतोय. आता आपण 2 षटकार त्याने लगावलेले आहेत आणि आता मात्र एक संघाची स्थिती चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जातोय. धावसंख्या झाली ती 19 63 धावांचं लक्ष आहे. 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना टार्गेट 63. दुसरं षटक हे मार्गस्थ आपण पाहतात. धर्मराजा चषक 2024 या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये दुसरी मॅच आपण पाहतोय. आज पहिली मॅच काय रंगतदार बघायला मिळाली. मोहिल पुन्हा एकदा शॉर्ट रनमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र चेंडू थोडासा शॉर्ट होता, पण तो ऑन साईडला खेळायचं होतं. खरं थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर होता. गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळेला मोहिल म्हात्रे याने. थोडंसं गती कमी केली या बॉलवर. ऑफ्टनच्या बाहेर बॉल टाकला होता. अतिशय चांगली डिलिव्हरी. मोहिल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला पुन्हा एकदा फुलटा चेंडू, मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं आणि ह्यामुळे मात्र राहुल याची खेळी संपुष्टात. असं वाटलं होतं की राहुल चौगुले चांगली बॅटिंग करतोय, मात्र एक खराब फटका खेळून या ठिकाणी कॉट बँच रुपयाने बातून तंबूमध्ये परततोय. आपण रिप्लेमध्ये पाहूया. चेंडूचा वेग कमी केला होता. आपण जर बघितलं चेंडूचा वेग कमी केला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा हलकासा संपर्क झाला आणि मात्र चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात. तिसरा धक्का बसतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र अजूनही आहे ती म्हणजे 19 63 या धावसंख्येचा पाठलाग करताना आई देवी वडुनगर हा संघ आपण पाहतोय. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्या सामन्यामध्ये अनिश्चितता बघायला मिळाली. 3 चेंडूमध्ये खरं तर 12 धावांची आवश्यकता. षटकार लगावला गेला. 2 चेंडूमध्ये 6 धावा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं बघितलं आपण आणि ब्राह्मणदेव भाटाळे संघ विजय झाला. क्रिकेट खेळच असा आहे. कुठलाही इतर खेळ बघितला नाही म्हणता आपण, त्यामध्ये इतकी अनसर्टन्टी नसते. कबड्डी असो, कुस्ती असो, कुठलाही खेळ असतो, अनसर्टन्टी फार कमी असते. क्रिकेटमध्ये अनसर्टन्टी, अनिश्चितता फार असते. अनिश्चितता नसती ना तर आज डॉन ब्रॅडनम यांची सरासरी 100ची असती टेस्ट क्रिकेटमध्ये. त्यामुळे त्यांची सरासरी जर आपण बघितली 99.94, एक चौकार लगावला असता तर 100ची सरासरी असते. बॉलिंग मार्कवर येतोय नवीन बॉलर. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल्समध्ये चांगली फिल्डिंग करतोय गोलंदाज रितेश धुमाल. काय चांगली बॉलिंग केलेली आहे आज रितेशने या ग्राउंडवर. अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे. डेफिनेटली म्हणूनच तर तिसरं षटक त्याच्या हातात दिलेलं आहे. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. 2 फलंदाज त्याने बाद केले. एक मानसिक दबाव निर्माण केला.
पुन्हा रितेश. पुल करायचं होतं, हवेत बॉल या वेळेला स्क्वेअरलेगच्या दिशेने लँड होतो बॉल. 2 फिल्डर आले होते. बॅकअप चांगला आहे. 2 रन कंप्लीट केले जातात आणि या 2 रनने टीमचं टोटल जाईल स्कोअरबोर्डवर 21 रन 21. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही ज्याप्रमाणे पाठलाग व्हायला होतो पाठलाग बघायला मिळत नाही, कारण 63 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो आई देवी वडुनगर संघाला. 2 चांगले फटके राहुलच्या बॅटमधून जरूर आले, मात्र राहुल सुद्धा लवकरच बाद होताना दिसला आपल्याला. यावेळेला लॉ फुलटॉस बॉल, अगदी पायावर बॉल केला होता हा. पुन्हा एकदा 2चा कॉल, रनआउटची संधी. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 रन अगदी सहजतेने पूर्ण केले दोन्ही सुद्धा बॅटरने. हे मैदान इतकं जबरदस्त आहे ना एवढं पडलेलं. आपण जर क्लास क्रिकेट खेळलं ना, क्लास क्रिकेटला खूप वाव आहे. गॅप जर शोधली तर तुम्हाला खूप धाव मिळू शकतात. आईदेवी वडुनगर संघाच्या बॅटिंगकडे जर आपण लक्ष दिलं, थोडंसं ऑन साईडला सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्त जास्त बघितलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक बॅटरकडून. टेनिस क्रिकेटमध्ये जास्तच बॅटर आपण बघितलं ऑन साईडला जास्त खेळताना दिसतात. आणि इम्प्रोव्हिजन स्ट्रोक जर बघितला पण जास्तीत जास्त फलंदाज खेळताना दिसतात आपल्याला. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड शॉट केला जातो. थाईला बॉल लागतोय, गलीच्या दिशेने बॉल जातो. लेग बाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्तच्या साहाय्याने 1 रन आणखीन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये आणि स्कोर जाईल 24 वर. येस, इम्प्रूव्हाइज फटके म्हटल्यानंतर लगेचच आपल्याला आठवण येईल ते म्हणजे पहिली म्हणजे झिम्बाब्वेचा डगलस मरेलियर, त्यानंतर तिलकरत्ने दिलशान, त्यानंतर AP डिव्हिलियर्स आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं नाव येईल तो म्हणजे आपला सूर्यकुमार. अतिशय चांगली लयबद्ध गोलंदाजी केलेली आहे. सातत्याने चांगले गोलंदाजी करताना दिसतोय रितेश. खूप दुरून खेळत होता ह्या बॉलला. लाईनमध्येच बॉल होता, डॉट जातोय, प्ले अँड मिस. चेंडूवर तुमची नजर असणं फार गरजेचं आहे, कारण आपण हायवेला सुद्धा जात असतो आणि जर नजर तुमची बाजूला गेली, नजर हाटी दुर्घटना घटी, पण चेंडूवर पण तुम्ही नजर असणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाही. काय जबरदस्त कटर, काय जबरदस्त कट करतो बॉलला गोलंदाज रितेश. अतिशय चांगली गोलंदाजी रितेशची. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 63चं टार्गेट चेस करत असताना आईदेवी वडुनगर टीमचा स्कोर झालेला आहे 24 रन. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानामध्ये असेल. आपले 12th मॅन जे आहे त्यांनीच ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 रन झालेले आहेत. आणखीन जर बघितलं आपण उर्वरित 2 षटक शिल्लक आणि 2 षटकामध्ये तब्बल 39 रनची आवश्यकता असेल हे मॅच जिंकण्यासाठी आईदेवी वडुनगर टीमला. आणि परफेक्ट 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत जॉली स्पोर्ट कामतगर टीमने. येस, डिसिप्लिन क्रिकेट याला म्हणतात. अगदी बरोबर 15 मिनिटात 3 षटके पूर्ण केले आहेत. त्याचा 12 चेंडू आणि 39 धावा. आव्हान कठीण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. हर्ष खूप चांगलं स्कोरिंग करतायत आणि प्रत्येक चेंडू गणित आम्हाला माहिती देतात. हे फार महत्त्वाचं असतं. स्कोरिंग जर चांगलं होत असेल ना हेमान, तर समालोचन करण्यासाठी, कॉमेंट्री करण्यासाठी काही अडचण निर्माण होत नाही आहे. ते काम हर्ष करतायत. हर्ष गायकर खूप चांगलं स्कोरिंग करतायत. प्रत्येक चेंडू गणित माहिती देत आहेत. आणि आता जो खेळ राहिलेला आहे 12 चेंडू आणि 39 धावा. आस्किंग रन रेट खूप वाढलेला आहे. सामना जेव्हा सुरू झाला ना तेव्हा आवश्यक धावगती जवळपास 13च्या घरात होती, पण पहिल्या 3 षटकामध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श झालेला नाही. त्याचं कारण रितेशने खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की मोहिलने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. यानंतरची 2 षटकं अशा प्रकारे होतील. अमोल पाटील यांच्या चेहऱ्यावर आता तरीपर्यंत स्मितहास्य आहे. आज संकट मोचक म्हणून जेव्हा ते कामतगर संघामधून खेळायचे ना, आज त्याच्या सुपुत्राने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. शेवटच्या क्षणामध्ये स्कोर ज्यावेळेस आला नव्हता त्यावेळेस ओम पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी 19 धावा जमवल्या आणि आपल्या टीमचं टोटल एक चांगल्या दिशेने नेऊन ठेवलं ओम पाटील याने. 2 षटकं शिल्लक, 39 रनची आवश्यकता, 19.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. यावेळेला ही मॅच जिंकण्यासाठी
आईदेवी वडूनगर टीमला. आणि क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही, कठीण जरूर आहे. कारण असे सामने आपण बघितलेले आहेत की 2 षटकामध्ये 20 ची सरासरी जर असेल तरी सुद्धा चेस झालेली आहे. तर त्या प्रकारची आपण बॅटिंग करायला पाहिजे. पहिल्या 3 षटकामध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतो बॅटिंग करत असताना आईदेवी वडूनगर टीम. नाही, या मैदानावर एका षटकामध्ये 33 धावा सुद्धा झालेल्या आहेत. याच मैदानावर एका षटकात 6 चेंडूमध्ये 33 धावा झालेल्या आहेत. शक्यता आहे 2 षटकामध्ये 39 धावा म्हणू शकतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय ओम पाटील. ओ चांगला बॉल ओम याचा. ओम एक ऑलराऊंडर आहे, नवीन उभरता खेळाडू आहे आणि अमोल पाटील यांचे सुपुत्र आहेत. पहिलाच बॉल चांगला टाकतोय ओम पाटील. अमोल पाटील जेव्हा संघात असायचा तेव्हा मी नेहमी म्हणायचो संकट मोचक. मात्र ओम पाटील ही भूमिका अदा करेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ओम पाटील पाईपलाईन एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, एज लागली, बॉल गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. महेंद्र मोती चांगली फिल्डिंग करतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट या ठिकाणी जाईल. चौथा गडी बाद होतोय. चार फलंदाज बाद झालेले आहेत. धावांचा पाठलाग करताना कुठेही दिसत नाही. असं वाटतं की सामना सोडून दिला असं वाटतं. ज्या पद्धतीने त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर होणारी ही गोलंदाजी आहे. रितेशने सुरुवात खूप चांगली करून दिली. वेल पिगाने हाफ डन. त्यानंतर आपण बघितलं दुसरं षटकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे हाताळलं ते म्हणजे मोहिलने. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय तिसरा जो गोलंदाज आहे ओम, युवा गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारची संधी मोठा फटका खेळण्याची देत नाहीये. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर या मॅचवर वर्चस्व आहे तो स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा. एक चांगली टीम म्हटली जाते जॉली स्पोर्ट कामतघर टीम. आणि ज्या वेळेस वसई पट्ट्यामध्ये सुद्धा ही टीम एकदम एक फॉर्मॅटमध्ये खेळण्यासाठी येते त्यावेळेस सुद्धा चांगली कामगिरी त्या पट्ट्यामध्ये या कामतघर टीमने केलेली आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय योगेश पाटील. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल आता मॅच जिंकण्यासाठी. फुटॉस बॉल टायमिंग प्रॉपर झालेला नाही आहे. हा बॉल एक चांगला होता फटका मारण्यासाठी, मात्र पुन्हा एकदा एक मिस टाईम शॉट मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग होते, फक्त 1च रन मिळते. आता मात्र एकेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाहीये. लाईफलाईनचा वापर करून काही साध्य होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. हायलाईट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल तरी विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर. मजबूत स्थितीमध्ये दिसते जॉली स्पोर्ट कामतघर टीम. ओ चांगला फटका आहे, मात्र फिल्डर आहे, प्रोटेक्शन ठेवले डीप मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्याचा प्रयत्न होता, मात्र वेट कॉल, रनआउटची सुद्धा संधी आणि रनआउटच्या रूपाने विकेट जाते. हा 5वा गडी बाद होतोय आईदेवी वडूनगर टीमचा. फलंदाज बाद. जॉली स्पोर्ट कामतघर संघाकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खास करून यष्टीरक्षक किपिंग केश खूप छान करतोय. जबरदस्त आतापर्यंत 2 फलंदाज बाद करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा बघायला मिळाला आहे. राकेश खूप चांगलं किपिंग करतोय. माझ्यासोबत जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत, 3-in-1 कॉमेंटेटर राकेश पाटील. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यांचा संघ यानंतर सज्ज होणार. राकेशजी आपलं हार्दिक स्वागत आहे. करण आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. ओम पुन्हा फटका केला, चेंडू सरळ जाईल, तो लॉंग ऑफला. फक्त 1च धाव मिळेल. पराभवाच्या खाईत सापडलेला आहे तो म्हणजे आईदेवी वडूनगर संघ.
विजयाकडे वाटचाल करताना दिसते जॉली स्पोर्ट्स कामत. राकेशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस झाला होता आणि स्वीप करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. धावांचा पाठलाग करताना कुठेही संघ दिसत नाही, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 34 धावा. असं 4 षटकांसाठी वेळ घेतलेली आहे, बरोबर घेतलेली आहे. 4 षटकांसाठी 20 मिनिटाची वेळ. तुम्ही जेव्हा खेळ खेळताना, क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. डिसिप्लिन तुम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. खेळामध्ये डिसिप्लिन असणं सुद्धा गरजेचं आहे. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदास चौधरी साहेब यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की डिसिप्लिन असणं फार गरजेचं असणार आहे. ठीक हल आखिरी ओवर की शुरुआत. उठा के खेल दिया है थ्रू द लाइन, लेकिन फील्डर है गेंद के नीचे और आसान सा कैच. पहली गेंद पर सफलता प्राप्त करते हुए रोमित. अब केवल औपचारिकताएं शेष नजर आ रही है इस मैच में. 5 गेंदों का खेल बाकी है. आई देवी वडुनगर टीम को अभी भी 34 रनों की आवश्यकता है. येस राकेशजी पाटील यांचं वानेवर कक्षामध्ये आगमन, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. पप्पूजी बजागे आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. राकेशजी आपलं खूप खूप स्वागत आहे. त्यांचा संघ यानंतर खेळताना आपण पाहणार रिद्धी सिद्धी हा त्यांचा संघ आहे सिटी क्रिकेटमधला. बढ़िया शॉट इस बार पुल कर दिया है दिनेश ने. 6 रन मिलेंगे. पूरी तरह से निराश किया. फिर से घुमाना चाहते थे ऑन साइड में. इस बार अच्छी लाइन थी, बीट किया. लेंथ में भी थोड़ा सा बदलाव, थोड़ा सा आगे रखा था इस दफा गेंद को रोमित ने. रोमित के ऊपर कोई दबाव नहीं है क्योंकि केवल औपचारिकताएं पूरी करनी है. अंतिम 3 गेंदों का खेल शेष. 28 रनों की दरकार देवी वडुनगर टीम को. ऊंचा उठा दिया है इस दफा. मिस टाइम स्ट्रोक. फील्डर थोड़े दूर है, नहीं पहुंच पाए गेंद के नीचे और इससे पहले कि फील्ड किया जाता है. 1 रन लेने का अवसर. दिनेश भी काफ़ी देरी से आए बल्लेबाजी के लिए. आज गेंदबाजी में भी कहीं ना कहीं उन्होंने निराश किया. जो आखिरी ओवर किया था उसमें 20 रन खर्च किए थे. वहाँ से भी एक तरह से मोमेंटम शिफ्ट हुआ और उसका भी कहीं ना कहीं दबाव बल्लेबाजों पर ज़रूर देखने को मिला जब चेस करने के लिए आए वरुणनगर के बल्लेबाज. बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद. उठाकर खेलना चाहते थे योगेश, लेकिन बल्ले के टो एंड पर लगी है. सिर्फ 1 रन मिलेगा यहाँ पर. तो ये मैच अब समाप्ति की तरफ बढ़ता हुआ. आज का ये दूसरा मुकाबला. इसके बाद आज का तीसरा मैच, तीसरा दिन भी है धर्मराजा कप 2024 का. सिटी क्रिकेट का मुकाबला देखना मत भूलिएगा. रिद्धि सिद्धि स्पोर्ट्स कालेर बनाम मित स्पोर्ट्स. और पिच
ड्राइव कर दिया है पैरों के सामने से, वहां पर डीप में खिलाड़ी तैनात। और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ अंतिम गेंद थी ये, एक बड़ी जीत दर्ज करती हुई स्वर्गीय परशुराम पाटील स्मृति जॉली स्पोर्ट्स कामतगर। कॉन्ग्रेचुलेशंस टीम कामतगर एंड हार्ड लक आई देवी वडुनवगर। आइए चलते हैं इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। वैसे 2-3 दावेदार नजर आ रहे हैं ओर से। पारी खेली और एक इकोनॉमिक डाला था उन्होंने। यस, दर्शनजी चौगुले यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी संपूर्ण वरालजी स्पोर्ट ताडाली तसेच आमच्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा. दर्शनजी हॅपी बर्थडे. ओम इज द मॅन ऑफ द मॅच. ओम पाटील. पप्पूजी बजागे त्याचबरोबर ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर आपल्या शुभास्ते मॅनचा पुरस्कार देत आहेत. आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर श्यामजी कोंडा ते संतोषजी पडले यांच्याकडून खास गिफ्ट. ओम यायचं आहे. ओम बॅटिंगला आला तेव्हा काय वाटलं होतं? कारण मी नेहमीच अमोल पाटील जेव्हा जेव्हा खेळताना पाहते संकटमोचक, आणि ह्या सामन्यामध्ये संकटमोचक भूमिका पार पडलेली आहे. काय नाही, दादा सगळी चान्स दिली खेळायला आणि माझ्याकडून अपेक्षा ठेवली का रन बनवायला, म्हणून माझी चांगली बॅटिंग झाली. बॅटिंग तर खूप चांगली केलेली आहे आणि विशेष म्हणजे गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली आहे. फक्त 5 धावा दिल्या.